एक वाटी पोह्यांपासून आज आपण सकाळचा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवूया. तर त्याकरता मी घेतले 1 वाटी पोहे. पोहे कुठले पण घेऊ शकता, जाड बारीक जे घरात असतील ते. नंतर त्यात पाणी घालायचं आणि 1-2दा हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे, कारण यावर थोडी धूळ असते. तरी धुवून घ्यायचं, यातलं पाणी फेकून द्यायचं आणि पोहा बघा अगदी मस्त असा नरम झालेला आहे. आता हा घालायचा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये. नंतर त्यात घ्यायचं आपण अर्धा कप रवा आणि 4-5 चमचे थोडंसं आंबट दही घ्यायचं. पाणी घालायचं आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. रवासुद्धा जो असेल घरात जाड बारीक कुठलाही घेतला तरीही चालेल. मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं एक 5 मिनिटाकरता. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि एकदा आपण काही सेकंदाकरता म्हणजे अर्धा 1 मिनिटाकरता आपण हे फेटून घेऊया. नंतर यात घालायची हिरवी मिरची बारीक कापलेली, अर्धा चमचा जिरं घालायचं, थोडासा आपण यात घालायचा चाट मसाला, थोडासा आपण गरम मसाला घ्यायचा आणि थोडंसं आलं लसणाची पेस्ट घ्यायची. शिवाय गाजर घेतलं आहे, शिमला मिरच घेतली आहे, कांदा घेतला आहे आणि वाटाणा घेतला आहे. वाटाणा हा फ्रोझन वाटाणा आहे. नंतर यात घालायची कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर अजून थोडं तिखट हवं असेल तर थोडीशी चिली फ्लेक्स घालायची, मीठ घालायचं आणि एकदा हे आपण परत मिक्स करून घ्यायचं. तर भरपूर भाज्या घातल्या त्यामुळे आपला हा नाश्ता टेस्टी होणार आणि हेल्दी होणार. तर एकदा हे फिरवून घेऊया. नंतर यावर आपण एक तडका घालूया. तर तेल गरम केलं आहे, त्यात घालायचं राई, जिरं आणि हिंग. कढीपत्ता असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि आता हा गरम गरम तडका आपण या बॅटरमध्ये घालायचा आणि अर्ध्या मिनिटाकरता आपण हे फिरवून घेऊया, म्हणजेच मिक्स करून घेऊया. नंतर यात घालायचा बेकिंग सोडा. तर अगदी थोडासा घ्यायचा, खूप नाही. थोडासा बेकिंग सोडा घालायचा आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल. गॅसवर मी ठेवलं एक छोटं पॅन, त्यात घालायचं तेल. तेल अगदी थोड्याशा तेलात आपल्याला नाश्ता करायचा आहे. 1-1.5 चमचा बॅटर घालायचं, पॅनमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं. नंतर यावर झाकण ठेवायचं एक 2-1 मिनिटाकरता. गॅस मात्र अगदी कमी ठेवायची. 2-1 मिनिटानंतर झाकण काढून घेऊया आणि वरची बाजू बघा मस्त अशी ड्राय झालेली आहे. गरज वाटली तर थोडंसं तेल तुम्ही यात वापरू शकता. नॉनस्टिक आहे, गरज नाही आहे. आणि आता आपण हे पलटून घेऊया. तर इथे बघा मी पलटून घेतलेलं आहे आणि वरची बाजू बघा मस्त अशी सोनेरी झालेली आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा 2-1 मिनिट आपण हे भाजून घेऊया आणि पलटून घेऊया. तर इथे बघा मस्त सोनेरी रंग आला आहे, सुरेख झाला आहे आणि अगदी एक कप पोहा आणि भरपूर भाज्यांचा हा टेस्टी आणि हेल्दी आपला नाश्ता तयार झाला आहे. सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा मग मुलांच्या टिफिन करता बनवा. झटपट होतो अगदी 10 मिनिटात. चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.